राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज। या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल सुद्धा एक दिलासादायक बातमी दिली होती बघा, की बांगलादेशामध्ये सुद्धा आता कांद्याची आयात आपली सुरू झालेली आहे आणि हळूहळू बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट अजून एक सांगतो की सतर्क रहा। कोकण पश्चिम महाराष्ट्रात 18-19 ऑगस्टला मुसळधार पाऊस। मित्रांनो, आज आणि उद्या कुठे कसं वातावरण शॉर्टकटमध्ये सांगतो। मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र प्रामुख्याने घाट परिसर, मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। कोकणातील सर्वच जिल्हे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथे जोरदार पाऊस होईल। खान्देश व मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे। म्हणजे निश्चितच आज आणि उद्या जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता कायम आहे। आज आता कुठे कोणता अलर्ट आहे तर पुढील 24 तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। म्हणजेच निश्चितच आपल्याला दिलेल्या नकाशावरून एवढे नक्की समजते की फक्त कोल्हापूर जिल्हा सोडता बाकी सर्व जिल्ह्यामध्ये कोणता ना कोणता अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। किनारपट्टीला सर्वात जास्त अलर्ट आहे। त्यानंतर आता वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे। दौंड केडगाव या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त मित्रांनो 2200 पर्यंत दर जाताना दिसत आहे। तर खाजगी बाजार नगर ओम चैतन्य मल्टी स्टेट ॲग्रो पर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा 2500 पर्यंत जाताना दिसत आहे। शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी मित्रांनो 2739 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 2100चा दर सध्या चालू आहे। तर राहता बाजार समितीमध्ये 8926 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2400 पर्यंतचा दर चालू आहे। जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 18 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर जाताना दिसत आहे। धाराशिव येथे लाल कांदा 65 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 2000चा भाव सध्या जाताना दिसत आहे। पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा 21 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1700चा दर जाताना दिसत आहे। त्यानंतर पुणे मांजरी या ठिकाणी लोकल कांदा 89 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1600चा दर जाताना दिसत आहे। त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा 659 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1500चा भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर वाई लोकल कांदा 15 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1800चा दर जाताना दिसत आहे। तर पारनेर येथील उन्हाळी कांदा 11844 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1700चा दर जाताना दिसत आहे। त्यानंतर वैजापूर शिवर उन्हाळी कांदा 1484 क्विंटल आवक 1700 जास्तीत जास्त। तर रामटेक या ठिकाणी उन्हाळी कांदा 32 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1600चा दर आहे। भेटूया पुढच्या वेळेस।